हॅलो, स्वागतम स्वागतम सुस्वागतम। या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून आदरणीय सन्माननीय हाके साहेब, पोलीस निरीक्षक कुडू दूरक्षेत्र, त्यांच्या समेत डॉक्टर गिरीश चौधरी, उपसरपंच तथा भिवंडी लोकसभा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष, या सर्वांचं आगमन झालेलं आहे। मी आयोजकांच्या वतीने या सर्व मान्यवरांचं शब्द सुमनाने स्वागत करतोय। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आइए, पधारिए, तशरीफ लाइए। सर्व मान्यवरांचं डिंग डॉंग क्रिकेट का बोडोली यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतोय। त्यांना विनंती करतोय की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे। या स्पर्धेचे आजचे नियोजित उद्घाटक आहेत आपले सन्माननीय हाके साहेब, विद्यमान पोलीस निरीक्षक कुडू दूरक्षेत्र, तथा त्यांच्या समेत डॉक्टर गिरीश चौधरी, उपसरपंच तथा भिवंडी लोकसभा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष। डिंग डॉंग क्रिकेट का बडोली आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, या महासंग्रामाचा औपचारिक उद्घाटन करण्यासाठी सन्माननीय हाके साहेब, विद्यमान पोलीस निरीक्षक कुडू दूरक्षेत्र तथा डॉक्टर गिरीश चौधरी, विद्यमान उपसरपंच कुडू ग्रामपंचायत आणि भिवंडी लोकसभा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष, या मान्यवरांच्या शुभ हस्ते डिंग डॉंग क्रिकेट बडोली आयोजित टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामाचा औपचारिक उद्घाटन अगदी थोड्याच वेळात मरहूम आरिफ भुरे मैदानावर शानदार जानदार देखणं भव्य दिव्य असं नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात क्रिकेटचा महासंग्राम आपल्या भेटीसाठी येत आहेत आणि या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून साता समुद्रापलीकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे। घर बसल्या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम पहा आणि क्रिकेटचा आनंद लुटा, मजा लुटा, षटकार चौकारांची आतषबाजी पहा। एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये दाखल होत आहे। डॉक्टर गिरीश चौधरी, विद्यमान उपसरपंच तथा भिवंडी लोकसभा जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष। आइए सर, पधारिए, तशरीफ लाइए। त्याचबरोबर कुडूस पोलीस निरीक्षक कुडू दूरक्षेत्रचे सन्माननीय हाके साहेब, या दोन्ही मान्यवरांचं आम्ही क्रिकेट आयोजकांच्या वतीनं, तमाम क्रीडा शौकीनांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। सर आइए, पधारिए, तशरीफ लाइए। वेलकम, स्वागतम सुस्वागतम। थोड्याच वेळात सन्माननीय हाके साहेब, विद्यमान पोलीस निरीक्षक कुडू दूरक्षेत्र तथा डॉक्टर गिरीश चौधरी, विद्यमान उपसरपंच तथा भिवंडी लोकसभा जिजाऊ आणि शैक्षणिक सामाजिक संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष, या दोन मान्यवरांच्या हस्ते डिंग डॉंग क्रिकेटला आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम महाकुंभ मेळ्याचं औपचारिक जानदार शानदार भव्य देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि उद्घाटन संपन्न होणार आहे। परमानजी बुरे, अगदस बुबेरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने दिवस रात्र मेहनत करून या स्पर्धेसाठी एक सुसज्ज मैदान मरहूम आरिफ भुरे मैदानावर 2 दिवस चालणार आहे क्रिकेटचा हा महाकुंभ मेळा। अनेक क्रिकेट मधल्या रथी महारथी, पालघर जिल्ह्यामधल्या अनेक क्रिकेट मधले दादा खेळाडू या स्पर्धेमध्ये आपले दिमागदार गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण असे जलवे दाखवणार आहेत। 2 दिवस क्रिकेटची जत्रा वडोली गावामध्ये। अगदस बुबेरे, फरमान बुबेरे, हनुमान बुरे या दोन माणसांनी दिवस रात्र एक केलेले आहे। दोन्हीही संघ ओम स्वस्तिक 11 सारशी आणि त्याच्या विरोधामध्ये गणेश बाळासाहेब वाघचोरे, पोलीस कॉन्स्टेबल कुडूस यांचं सुद्धा आगमन झालेले। त्यांचंही आम्ही आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। सलामीचा सामना आहे स्वस्तिक 11 सारशी आणि त्याच्या विरोधात माऊली प्रतिष्ठान कुडूस। दोन्ही संघ नायकांना, संघ मालकांना, खेळाडूंना विनंती असेल की खेळपट्टीच्या मधोमध दोन्ही बाजूला दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आहे। उद्घाटन सोहळा होतोय, दोन्ही संघांनी मैदानामध्ये जाऊन आपली उपस्थिती नोंदवायची आहे। विद्यमान पाहुणे सन्माननीय हाके साहेब, विद्यमान पोलीस निरीक्षक कुडूस दूरक्षेत्र तथा डॉक्टर गिरीश चौधरी, उपसरपंच कुडूस ग्रामपंचायत आणि भिवंडी लोकसभेचे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष। माऊली प्रतिष्ठान कुडूस,
माऊली प्रतिष्ठान कुळूस आणि स्वस्तिक 11 सारथी या दोन संघामधला क्रिकेटचा पहिला राडा आपल्या सेवेत दाखल होणार आहे। आजच्या दिवसामधला क्रिकेट मधल्या दोन महाशक्ती, एका बाजूला माऊली प्रतिष्ठान कुडूस तर दुसऱ्या बाजूला स्वस्तिक 11 सारथी। स्पर्धेसाठी उद्घाटक सन्माननीय हाके साहेब, विद्यमान पोलीस निरीक्षक कुडूस दूरक्षेत्र, त्यांच्या सोबत आहेत तरुण तडफदार यंग अँड डायनामिक विद्यमान उपसरपंच कुडूस ग्रामपंचायत सन्माननीय डॉक्टर गिरीश चौधरी, भिवंडी लोकसभेचे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष, एक दर्दी क्रीडा रसिक, तर एका बाजूला कर्तव्य कठोर असलेले हाके साहेब, ज्यांना पाहताच गुन्हेगारांची बोबडी वळते, चलचला कापतात असे कर्तव्य कठोर हाके साहेब। ओळख परेड होते, हस्तांदोलन होत आहे आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जातात मान्यवरांच्या हस्ते। उपसरपंच कुडूस डॉक्टर गिरीश चौधरी साहेब, त्याचबरोबर कुडूस पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मान्य आणि त्यांच्यासोबत माननीय साहेब या ठिकाणी शुभेच्छा दोन्ही संघांना। समालोचक माननीय अडकोल सर या ठिकाणी आपण पाहू शकतात दोन्ही संघातील आहोत। तर मी सर्वप्रथम विनंती करतोय खेळपट्टीचं पूजन व्हावं। आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे सन्माननीय डॉक्टर गिरीश चौधरी तथा हाके साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभची पूजा करावी, श्रीफळ वाढवावा, अगरबत्तीचं प्रज्वलन, पुष्पमाला अर्पण करावी, म्हणजे या स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडतील। खरं तर पोलीस निरीक्षक स्वतः इथे उद्घाटनाला आलेले असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं विघ्न येणार नाही। डॉक्टर गिरीश चौधरी विद्यमान उपसरपंच कुडूस ग्रामपंचायत तथा भिवंडी लोकसभेचे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष खेळपट्टीची विधिवत पूजा करतायत, पुष्पमाला अर्पण करतायत। अगदस बुबेरे, फरमान भुरे, कैलास जाधव आणि त्यांच्या सर्व टीमने प्रचंड मेहनत केलेली आहे। यावर्षी आउटफील्ड ही चांगली बनवलेली आहे। डॉक्टर गिरीश चौधरी श्रीफळ वाढवत आहेत, त्याचबरोबर हाके साहेब श्रीफळ वाढवत आहेत आणि ही स्पर्धा कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता, कुठल्याही प्रकारचं विघ्न न येता निर्विघ्नपणे पार पाडली जावी यासाठी श्रीफळ वाढवत आहेत। गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। बघा नारळ पण उभा फुटलेला आहे। त्यानंतर वाघचौरे पोलीस कॉन्स्टेबल हे सुद्धा श्रीफळ वाढवत आहेत, श्रीफळ वाढवण्यात आलेला आहे। त्यानंतर मान्यवरांना विनंती करतोय की आजच्या या डिंग डॉंग क्रिकेट बडोली आयोजित 2024च्या क्रिकेट महासंग्रामाचं नाणेफेक आपल्या शुभ हस्ते करावी। खेळाडूंचा ओळख परेड झालेली, इथे काय घ्यायचंय राष्ट्रगीत वगैरे, ओके राष्ट्रगीत त्याच्याकडे आहे का? डीजे वाला राष्ट्रगीत आहे? ऑर्डर दिल्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी आपापल्या डोक्यावरच्या टोप्या काढून ठेवायचा आहे। जिथे जिथे कोणी भारतीय नागरिक बसलेले असतील तिचा अवमान न करता देशावरलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांनी ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी आपल्या डोक्यावरची कॅमेरामन, यस अगदस बुबेरे आपली टोपी काढून ठेवायची आहे। एक साथ
शुरू करेंगे, शुरू कर। अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। माता के वंदे वंदे। तर नियोजित भूमी मान्यवरांना विनंती असेल की शुभारंभाची लढत टेनिस क्रिकेट मधल्या दोन महाशक्ती वाडा पूर्व आणि वाडा पश्चिम मधील एका बाजूला स्वस्तिक 11 सारशी तर दुसऱ्या बाजूला ओम स्वस्तिक 11 सारशी तर दुसऱ्या बाजूला माऊली प्रतिष्ठान कुडूस या दोन क्रिकेट संघांमधलं घमासान युद्ध तगडा राहणा आपल्याला पाहायला मिळतोय। पाटील नेटवर्क पालघरच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घराघरामध्ये साता समुद्रा पलीकडे घर बसले आपल्याला पाहायला मिळणार आहे। टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे। वायर लेके वायर, हाँ ध्यान से। घाई मत करो, घाई मत, पकड़ के लेके जा कभी भी। बस 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 बस, इतना कितना जाता है, बस हो गया यार। लाइट कम कर मोबाईल आपले, अतुल लाइट कम कर, अतुल लाइट कम कर, अतुल हो हो अतुल अतुल। टॉस बॉक्स बघा, मिस्टर जफर मुंडे आणि मिस्टर अल्ताफ मुंडे यांनी हा टॉस बॉक्स दिलेला आहे। मी विनंती करतोय डॉक्टर लिहिलेले एका बाजूला डॉक्टर गिरीश चौधरी तर दुसऱ्या बाजूला आहे निलेश सांबरे। नाणेफेक केली जाते बघा, खेळाडूंना दाखवलं जाते। कोण बोलतोय? डॉक्टर गिरीश चौधरी। नाणेफेक जिंकलेले माऊली प्रतिष्ठान कुडूस संघाने। तर कैश पटेल, नाणेफेक जिंकल्यानंतर आपला काय निर्णय असेल? सर आमचा निर्णय फिल्डिंग असेल। आज या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी काय पूर्ण जय तयारीनिशी पूर्ण ताकदीनिशी उतरणार? हो सर। जर आपल्या या स्पर्धेसाठी आपल्याकडे कुठला खेळाडू असेल की ज्याच्याकडे तुम्ही ट्रम्प कार्ड हुकमाचा एक्का म्हणून पाहाल? हुकमाचा एक्का म्हणजे आमच्या संघामध्ये सगळे प्लेयर चांगले आहेत। तसं तर अभिलाष आहे, पापा शेख आहे, कृष्णा आहे, खिजर आहे, याचे आम्हाला खूप उमेद आहे। बघू आता। तर त्यानंतर सारशी संघ आपल्याला प्रथम फलंदाजी दिलेला आहे। कुडूस म्हटलं की पालघर जिल्ह्यामधील क्रिकेटची मक्का मदिना, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचं लॉर्ड्स म्हटलं जात आहे। सातत्याने या गावामधून एक चांगले दर्जेदार साता समुद्रापलीकडे जाणारे खेळणारे खेळाडू आलेले आहे। कुडूस गाव म्हणजे क्रिकेट मधली एक महाशक्ती आहे। नाही म्हटलं तरी भल्या भल्या संघांना कुडूस म्हटलं की घाम फुटतो। आपल्याला जर माऊली प्रतिष्ठान कुडूस या संघाविरुद्ध खेळताना प्रथम फलंदाजी करताना आपली रणनीती काय असेल? रणनीती म्हणजे तसं काही नाही, आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू। तर दोन्ही संघांना मी आयोजकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। तत्पूर्वी या स्पर्धेबद्दल आणि या खेळाडूंना या निमित्तानं उपदेशपर मार्गदर्शन करण्यासाठी सर्वप्रथम मी डॉक्टर गिरीश चौधरी यांना विनंती करतो की ॲज युजल नेहमीप्रमाणे आजच्या तरुणांना तरुण पिढी थोडीशी भरकटलेली आहे, दिशाहीन झालेली आहे। अशा भरकटलेल्या दिशाहीन झालेल्या तरुणांना आपल्यासारख्या तरुण तडफदार युवा सामाजिक कार्यकर्त्याचं काहीतरी मनोगत आम्हाला नक्कीच ऐकायचं आहे।
तर नाणेफेक जिंकलेले माऊली प्रतिष्ठान कुडूस आणि या हुसू लोणबाल राज एंटरप्राइजेस यांच्या वतीनं नाणेफेक विजणाऱ्या संघाला डॉक्टर गिरीश चौधरी आणि हाके साहेब दोन्ही संयुक्तपणे ही मानाची टोपी परिधान करतायत। नाणेफेक जिंकलेले माऊली प्रतिष्ठान कुडूस कर्णधार कयेश पटेल। तर डॉक्टर गिरीश चौधरी आपलं मनोगत व्यक्त करतात। मनोगत म्हणजे खेळाडूंना दिलेल्या टिप्स मार्गदर्शन ज्याची गरज आहे आजच्या दिवशी। सर्वात प्रथम सर्वांना जय जिजाऊ। डिंगडोंग वडवली क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेटचा महासंग्राम आज आपण वडवली या गावामध्ये पाहतोय। आज या कार्यक्रमासाठी आपले कुडूस पोलीस चौकीचे हाके साहेब तसेच वाघचौरे साहेब हे दोन मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत आणि आज त्यांच्या येण्यामुळं इथे खऱ्या ह्या मैदानाला आणि या कार्यक्रमाला शोभा आलेली आहे। त्याचबरोबर महत्त्वाचं बोलेन की आमचे सर नेहमीच मार्गदर्शक मला क्रिकेटमध्ये सुद्धा केलं, मला शिक्षणामध्ये पण केलं असे गुरुवर्य आमचे सदानंदजी अडकमोळ साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा मी या कुडूस विभागातर्फे खूप खूप स्वागत करतो आणि अशा प्रकारचं तुमचं समालोचन आहे आणि त्या समालोचनामध्ये म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की खेळ बघायचं की समालोचन ऐकायचं असं लोक कन्फ्यूज होतात। तर अतिशय सुंदर समालोचन तुमच्या मार्फत होत असतं आणि त्याची पर्वणी आपल्याला येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये ऐकायला मिळेलच। त्याचप्रमाणे आज दोन संघ इथे कुडूस माझा गावच आहे आणि आमच्या सारशी आमचे दिनेशजी खोदे सरपंच आहेत, आमच्या ST सेलचे ते अध्यक्ष पण आहेत। तर हे दोन एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळणार आहे। सालाबतप्रमाणे मी इथे येत असतो सर आणि अतिशय सुंदर नियोजन इथे आपल्याला बघायला मिळत असतं आणि विशेष करून इथले जे पण खेळाडू आहेत किंवा दर्दी माणसं आहेत त्याच्यामध्ये अगदजी भुबेरे असू देत, आमचे फरमानजी भुरे असू देत, कैलास असू दे, सद्दाम असू दे आणि त्यांना साथ देण्यासाठी आता नवीन 2 तरुण म्हणजे आमचे जवळचेच तौसिफजी भुरे, तौसफ भुरे हे सुद्धा इथे उतरलेत। पूर्ण ग्रामपंचायत आपलीच आहे आणि ग्रामपंचायत यांना सहकार्य करते आणि या सहकार्यातून अतिशय सुंदर आयोजन इथे आपल्याला बघायला मिळतंय। नेहमीच एक खंत सर वाटते म्हणजे जेव्हापासून मी क्रिकेट खेळतो, जेव्हापासून तुम्ही क्रिकेट खेळता की या क्रिकेट विश्वामध्ये अतिशय चांगले चांगले हिरे पैदा झाले, पण कुठेतरी आपल्याला एक थांबावं लागतं। एक वय असतं तोपर्यंत आपण टेनिस क्रिकेट खेळतो ना आपण थांबतो। आपल्यामध्ये खूप जास्त टॅलेंट आहे, आपल्या या मातीमध्ये खूप जास्त टॅलेंट आहे, पण एखादं चांगलं स्टेडियम नाही आहे आणि असं स्टेडियम इथे आपल्या या विभागामध्ये निर्माण झालं पाहिजे, आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण झालं पाहिजे का त्या प्लॅटफॉर्मवर आपली ही जी मुलं आहेत ही भविष्यामध्ये सीझन खेळू शकतात, त्याच्यामध्ये चांगलं करिअर करू शकतात। आपल्या या गावांचं या इकडच्या सर्व गावांचं नाव ते आपल्या जगामध्ये पोचू शकतात, पण ही संधी आपल्याला बऱ्याच वेळा बघायला मिळत नाही। चांगले चांगले प्लेयर आमच्या गावामध्ये सुद्धा विशाल वल्टेसारखा प्लेयर आहे का जो चांगला टेनिस सीझन खेळू शकला असता, पण त्याचं सुद्धा करिअर कुठेतरी या टेनिस क्रिकेटमुळे थांबलं। माझ्या सर्व मित्रांना मी एवढीच विनंती करेन की तुम्ही आज टेनिस क्रिकेट खेळता चाललंय, आता इंटरनॅशनल लेवलला सुद्धा टेनिस क्रिकेट चाललंय, तुम्ही याच्यामध्ये करिअर करायचं असेल पण याच्याबरोबरच तुम्ही तुमच्या नोकऱ्या सुद्धा सांभाळा, तुमचे उद्योगधंदे सुद्धा सांभाळा। सीझन क्रिकेटमध्ये तुम्ही फुल टाइम देऊ शकता पण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही फुल टाइम देऊ शकत नाही, त्याच्यामुळं जोडधंदा कुठला तरी आपल्या या टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिजे। आणि माझी सर्व मित्रांना विनंती असेल की क्रिकेट बरोबर तुम्ही आपल्या उद्योगधंद्याचं आपल्या नोकरीचं सुद्धा नेहमीच याच्याकडे बघत जा, कारण असं करून आपल्या कुटुंबाकडे आपलं लक्ष दुर्लक्ष नाही झालं पाहिजे। आज वडवलीमध्ये नेहमीच येत असतो, अतिशय आनंद होत असतो, खूप जवळची आणि प्रेमानेही लोक आपल्याला बोलत असतात, मी यांचा नेहमीच आदर करत असतो आणि भविष्यात सुद्धा अशा प्रकारचंच आयोजन या गावामध्ये होत राहील आणि असाच कुठेतरी चांगलं स्टेडियम या गावातच निर्माण होईल। जशी आता बाजूला आपण एक इमारत बघतोय अशा प्रकारचं एखादं स्टेडियम सुद्धा या वडवली गावामध्ये होईल, कारण जे पण लोक आहेत ती सगळी दर्दी आहेत क्रिकेटच्या बाबतीत। त्यामुळे मी सर्वांना पुन्हा एकदा या येणाऱ्या सर्व 3-4 दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना इथेच आवर घालतो। धन्यवाद, जय हिंद, जय जिजाऊ। तर हाके साहेब अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत खेळाडूंना मार्गदर्शन। आज या ठिकाणी मला उद्घाटन प्रसंगी बोलवल्याबद्दल वडवली डिंगडोंग क्लब याचे आयोजक यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो, कारण की मी कुडूसचा चार्ज घेतल्यापासून पहिल्यांदाच कोणती तरी ट्रॉफी होती आणि त्याला मला आवर्जून बोलवले गेले आहे। खरे तर सारशी आणि कुडूस, सारशी पाहिलं तर खरं तर आदिवासी सगळा भाग आहे तो,
एवढ्या ग्रामीण भागातून एवढी छोटी छोटी मुलं एवढ्या चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात. आणि त्याच्यानंतर कुडूस तसं पाहिलं तर भरपूर असे त्यांना सुविधा आहेत मी म्हणेल. कारण का आता मी पाहिलं तर ह्या दोन्ही संघात जो सामना होणार आहे हा नक्कीच रंगतदार होईल आणि आपल्या सगळ्यांना चांगला एक रंगतदार सामना पाहायला मिळेल. याबद्दल मी दोन्ही खेळाडूंचं किंवा दोन्ही संघांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि यापुढे मी पाहिलं वाडा तालुक्यात इतके क्रिकेटचे सामने होतात की आमच्या इकडे आमच्या भागात म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर या भागात एवढे सामने होत नाहीत. खरं तर या ठिकाणचे सर्व खेळाडू यापेक्षाही पुढे जाऊन काहीतरी गिरीश भाऊंनी ज्याप्रमाणे सांगितलं की या पुढे जाऊन त्यांनी चांगली प्रगती केली पाहिजे. फक्त टेनिस बॉल पुरतं मर्यादित न राहता त्यांनी लेदर त्यानंतर नॅशनल किंवा या ठिकाणी आता मला समजलेलं आहे की उचाट गावात काहीतरी अकादमी चालू झालेली आहे. त्या ठिकाणी काही मुलांनी प्रशिक्षण चालू केलं पाहिजे, त्यातून पुढे जाता येईल. कारण टेनिस क्रिकेटला एवढा वाव नाही आहे जेवढा लेदरला वाव आहे. यापुढेही तुम्ही टेनिस क्रिकेट खेळाच, परंतु लेदरवरही खेळा, जेणेकरून तुमचं नॅशनल इंटरनॅशनलमध्ये तुम्हाला काही खूप चांगले खेळाडू पाहिलेत मी, खूप चांगले. म्हणजे पालघर जिल्ह्यात एवढे चांगले खेळाडू आहेत की त्यांनी ते खरेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ते नक्कीच आपले नाव लौकिकास आणू शकतात असे खेळाडू पाहिलेले आहेत. मी जास्त वेळ घेत नाही आणि क्रिकेटचा सामना आपण सुरू करण्याचं आयोजकांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. गेल्या अनेक वर्ष या भागामध्ये खेळाडूंना क्रिकेटचं सुविधा उपलब्ध नाहीये. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत जेवढे लोकप्रतिनिधी झाली तेवढ्यांनी तोंडाला पाणी पुसलीत. मग येणाऱ्या 2024 मध्ये जर तुम्हाला अशा प्रकारचं सुविधा खेळाडूंसाठी पाहिजे असेल, करिअर बनवण्याच्या उद्देशाने आपल्या परिसरामध्ये सुसज्ज स्टेडियम, तर येत्या 2024च्या लोकसभेमध्ये नव्या दमाचे नव्या तडफदार आपल्याला जे उमेदवार भेटणार आहेत, म्हणजे त्यांनी सुतोवाच केलेला आहे. आणि जेव्हा अनेकांनी भ्रमनिराश केला तेव्हा नव्या आशेने आपण पाहतोय निलेशजी सांबरे यांना जर आपण तरुणांनी जर एक शक्तीपणाला लावली आणि लोकसभेमध्ये निवडून दिलं तर मला वाटतं त्यांनी दिलेलं अभिवचन नक्कीच पूर्ण करतील. शेवटची आशा निलेश सांबरे यांच्याकडनं आहे आपल्याला. धन्यवाद. एवन जोडी अगदस बुबेरे आणि फरमान बुरे यांना आणि डिंगडॉंग क्रिकेट बोडोलीच्या टुर्नामेंटला यंग अँड डायनामिक तरुण तडफदार युवा सामाजिक कार्यकर्ते आणि दर्दी क्रीडा रसिक धनंजय चौधरी उर्फ डीसी यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचबरोबर एफडीसी कुडूस आणि कुडूस 11 आज खेळणारे